राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर हे पण झाड बघा 3-4 वर्षापूर्वी आपण केलं होतं. तर हे बघा इथे एक ह्या फांदीला केलं होतं ती मेलं त्याचं हे बघा. आणि ह्या फांदीला एक केलं होतं आपण ते हे बघा हे कसं झाड झालं बघा. हे बघा इथे ग्राफ्टिंग केलेलं आहे, तुम्हाला आकार दिसेल समजेल. हे बघा हे कलमची इथून फांदी चालू होते, इथे ग्राफ्टिंग केलेलं होतं. आणि हे बघा 2-3 वर्षात कसं झालं झाड तेवढं. ह्याला आता कटिंग करणार मी, हे कटिंगला आलंय कारण ह्या फांद्या बघायच्या कशा असं हे झाल्या. तर ह्याला मी आता थोडी कटिंग करणार नंतर, कारण असं हे झालं आहे झाड थोडंसं. तर हे बघा मित्रांनो, हे पण झाड स्वतःहून रुजलेलं आहे मित्रांनो. हे बघा हे पण झाड स्वतःहून रुजलेलं आहे बघा. हे स्वतःहून रुजलेलं झाड आहे. याचं बुंदा बघा केवढा आहे. हे बघा हे स्वतः रुजलेलं आहे, एक ओरिजिनल जंगली मित्रांनो. हे बघा हे स्वतःहून रुजलेलं होतं. हे 2 फांद्या होत्या तिथे, एक इथं हे मेलं ही फांदीचं. आणि हे बघा हे इथे आपण हे केलेलं होतं तर ही जगली. हे बघा इथे तुम्हाला लक्षात येईल हे ओरिजिनल आहे आणि ही कलमाची फांदी वेगळी दिसते बघा. तर हे इथे ग्राफ्टिंग केलेलं होतं. हे बघा आता हे केवढं झालं बघा. हे काय होतं तर ही स्वतःहून रुजलेली झाडं आहे, ह्यांना थोडं वाढायला यांची ग्रोथ थोडी स्लो होते. कारण काय आहे ना, थोडा वेळ लागतोय, कारण यांना आपण खत दिलं नाही किंवा काय दिलं नाही. यांना बघा भर पण नाही. हे बघा खालती हे बघा इकडे बघा, याला काय भर नाही काय नाही, जसं आहे तसं आहे खाली. याला आपण काय केलं नाही, त्याच्यामुळे काय होतं तर ह्यांची ग्रोथ थोडी स्लो होते. आता ह्याला 3 वर्ष झाली असतील याला बांधल्यावरती, आणि हे 2-3 वर्ष होत असं वाढणार नाही. पण एकदा हे वाढायला लागलं ना, मग तुम्हाला विश्वास पण पटणार नाही की मी हे झाड केलं होतं आणि ते तुम्हाला आता मी दाखवतो. तुम्ही नंतर तुम्ही म्हणणार कुठचं झाड आहे किंवा काय आहे, तुम्ही केलेलं नाही. तर हे झाड ओळखायला पण भेटणार नाही की हे कलमी झाड आहे किंवा असं साधं झाड आहे. तर हेच वैशिष्ट्य आहे. स्वतःहून रुजलेल्याची कसं असतं, ग्रोथ थोडी स्लो होते. पण एकदा त्याने त्याचं मुळाला जागा भेटली, सोट मुळाला, त्याला जसं जायला पाहिजे तिथे जायला पाहिजे तिथे एकदा त्याला जायला रस्ता भेटला आणि मग त्याची ग्रोथ बघायची. मग ते दिवसेंदिवस वाढत जाणार. आणि हे काय होतं, ह्याची थोडं फळ लागणं पण स्लो होते. पण एकदा चालू झालं की ते तुम्हाला जास्तीत जास्त 1 वर्ष आड करून ह्याला नक्की फळं लागणार मित्रांनो. भले थोडी का लागू दे पण लागणार. लागली तर अशी लागणार तुमच्या गावान पूर्ण खाली तरी ती संपणार नाही, एवढी ह्याची ताकद असते सोट. तर तुम्ही पण जास्तीत जास्त अशाच झाडं करा. तुम्ही ती पिशवीतली आणून त्यांना खत पाणी घालून खड्डे मारून त्याचा काही उपयोग नाही. मला तर वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर झाडं करायची असतील अशी झाडं तुम्ही जास्त करायला नको, 10-15 झाडं करा. जिथे जागा आहे तुमची तिथे तुम्ही करा. आणि हे झाडं जी होणार, तुम्ही माझी आठवण काढणार की कोणीतरी आपल्याला सांगितलेलं, कोणतरी सांगत होतं की असं असं करा म्हणून, आणि ते त्यावेळी केलं आणि ह्याचा फायदा उशिरा होणार मित्रांनो आपल्याला. तर हे लागायला लागलं फळं की ह्याला अशी फळं लागत जाणार भरपूर. तर तुम्ही प्रत्येकानं अशी झाडं करा. तर हे दाखवतो म्हणजे काय, तुम्हाला समजण्यासाठी की तुम्ही पण स्वतः ग्राफ्टिंग करा. हवं तर मी व्हिडिओ टाकणार, शिकवणार तुम्हाला ग्राफ्टिंग कसं, पुन्हा टाकणार व्हिडिओ ग्राफ्टिंग कसे करायचे. तर तुम्ही बघा ते, आणि स्वतः आपण काय करायचं, जिथे झाड चांगलं लागतं, फळं येतात त्याला, चांगली मोठी साईज आहे फळाची, फळात गोडी आहे, ती झाडाच्या फांद्या हाणायचं सोपं आहे अगदी. आणि जी अशी आपली झाडं असतील छोटी छोटी कुठे, त्यांना तिथे ग्राफ्टिंग करायचं. आणि बाकी त्यांना काय करायची गरज नाही, ना खत द्यायचं ना पाणी. ती झाडं आपणच होणार. फक्त यांची काय ग्रोथ स्लो असते थोडी. पण एकदा यांची ग्रोथ एकदा मूळ व्यवस्थित झालं, सोट मूळ, की यांना बघायला नको. तर हात जोडून तुम्हाला विनंती आहे की अशी झाडं करा. अशी झाडं तुम्हाला जास्त नको आहे. ती अशी झाडं मोठी होऊन एक झाड लागलं तरी तुम्हाला मी सांगतो खाऊन संपणार नाही आंबे. जास्त झाडं लावायली मगच आंबे भेटणार असं काय नाही. अशी झाडं केल्यात एक झाड लागलं तरी ते खाऊन संपणार नाही. तर प्रत्येकानं तुम्ही अशी झाडं करा. काही झाडाची ग्रोथ पण तुम्हाला दाखवतो. तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आणि लाईक करा मित्रांनो. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय हिंद जय भारत.